न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत रहिवासी हॉटेल व मसाज पार्लर स्पाच्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध व्यवसायाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वेळोवेळी सूचना दिल्यात। त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी त्यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे व पथक यांचे पुढील प्रमाणे धडक कारवाई केली आहे। काल दिनांक 25 मार्च 2026 रोजी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन हद्दीत सम्राट चौक पिंपरी पुणे इथं रिच फील स्पा मध्ये छापा टाकून वेश्यागमनासाठी वापर करण्यात येणाऱ्या 3 पीडित महिलांची सुटका केली आहे। नमूद ठिकाणी स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याचं उघड झालंय। सदर प्रकरणी स्पा चालक मयूर दिनेश मोहिते वय वर्ष 26 राहणार दिघी पुणे व स्पा मॅनेजर अक्षय महादेव सुतार वय वर्ष 26 सध्या राहणार काळभोर पाटील कॉलनी साईनाथ नगर निगडी पुणे मूळ राहणार दुर्गेवाडी वसाहत कोडोली गाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 124/2026 न्याय संहिता कलम 143-335 पिटा कलम 3457 प्रमाणे गुन्हा नोंद करून स्पा मॅनेजर अक्षय महादेव सुतार यास अटक करण्यात आली आहे। सन 2026 मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या एकूण 8 आस्थापनांवर छापे टाकून भारतीय न्याय संहितासह पिटा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यात एकूण 6 मसाज पार्लर स्पा 2 हॉटेल या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। सदर 8 गुन्ह्यांमध्ये एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली असून 17 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। सदरची धडक कारवाई भविष्यात देखील अधिक तीव्र करण्यात येणार आहे। पोलीस आयुक्त यांनी 29 आस्थापना बंद करण्याचे आदेश जारी केले। मागील 3 वर्षांच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणांचे परिसरात मसाज पार्लर स्पा हॉटेल लॉज व रहिवासी ठिकाण आडून अवैधरित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एकूण 29 आस्थापना 1 वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्राथमिक चौकशी अंते आदेश पारित केले। सन 2026 मध्ये 3 आस्थापना 1 वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश पारित केलेत। अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणांबाबत परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या इतर आस्थापनांची देखील प्राथमिक चौकशी चालू असून त्यात लवकरच योग्य ते आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड, पोलीस आयुक्त बसवराज तेली, प्रादेशिक विभाग पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे, अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार सुनील शिरसाट, पोलीस हवालदार भगवंता मुठे, पोलीस हवालदार गणेश कारोटे, महिला पोलीस हवालदार श्रद्धा भरगुडे, महिला पोलीस हवालदार वैष्णवी गावडे यांच्या पथकाने केली आहे। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।